नमस्कार, मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, एस टीच्या बसेस या सिरीजमधला हा तिसरा भाग आहे. मला माहीत आहे की बऱ्याच महिन्यानंतर हा एपिसोड मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. पहिल्या 2 एपिसोडमध्ये आपण पाहिलं की एक सहलीची बस होती आणि एक लग्नाची बस होती. म्हणजे ज्या एस टीच्या ताफातल्या ज्या काही रेग्युलर बसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त एस टीने जे काही आपल्या बस बांधणीमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत, छोटे मोठे बदल केले आहेत, ते सर्व बसेस तुम्हाला दाखवण्याचं प्रयोजन म्हणजे ही विशेष सिरीज आहे. मध्यंतरी थोडाफार हा खंड पडलेला आहे, पण तो खंड आता पडणार नाही याचं मी वचन देतो आणि हा तिसरा भाग मी आपल्यासमोर मी आणत आहे. आणि या तिसऱ्या भागाची स्पेशलिटीज आपण खासियत म्हणू शकतो की ह्या भागामध्ये एस टीने आपल्या बस बांधणीमध्ये जो आमूलाग्र बदल केलेला आहे त्याची जी पायाभरणी म्हणतात ती बस MH20BL 3655 ही जी पहिली MS बस बनवली, म्हणजे जी MS च्या बांधणीतला जो आमूलाग्र बदल असलेली जी पहिली बस बनवली त्या बसची माहिती आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर ही बस नेमकी कशी होती याची सर्व माहिती आपण या खास एपिसोडमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया कशी आहे ही चॉकलेटी परी. तर मित्रांनो, जसं मी म्हटलं की एस टीची जी पूर्वीची जी ॲल्युमिनियम बांधणी होती त्या बांधणीमधल्या ज्या काही त्रुटी होत्या त्या सर्व त्रुटी एस टीने या माइल्ड स्टील बसमध्ये भरून काढल्या आणि त्याचीच पायाभरणी म्हणजे ही 3655 ही नवीन चॉकलेटी परी आपण म्हणू शकतो. आपण आता फोटोमध्ये पाहत असाल की एस टीच्या मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी, म्हणजे ज्याला आपण सेंट्रल वर्कशॉप दापोडी असं CWD असं म्हणतो, त्या वर्कशॉपमध्ये या बसची बांधणी चालू झाली. जवळजवळ 7 ते 8 महिने या बसच्या बांधणीला एस टीने घेतले. साहजिकच एस टीची जी जुनी बांधणी होती ॲल्युमिनियम बांधणी त्याच्या व्यतिरिक्त हा एक नवीन प्रयोग म्हणावा लागेल. त्यामुळे बसची उंची असेल, खिडक्यांचा आकार असेल, हँडल्स असतील, लाईट्स असतील, साईड पॅनल्स असतील, हे सर्व एक नवीन लुक या बसला आलेला पाहायला मिळतो. आणि पहिल्यांदाच एस टीने आपला जो लाल रंग आहे तो रंग बदलून, तसे बदल एस टीने अनेक आपल्या बसेसमध्ये प्रायोगिक तत्वावरती केले होते, पण MS बसमध्ये हा मोठा बदल होता. एक चॉकलेटी रंगाचा हा बदल आणि या बसच्या निमित्ताने एस टीने दिलेला आपल्याला आढळतो. आता या फोटोमध्ये तुम्ही पाहत असाल की जेव्हा ही बस संपूर्ण तयार झाली तेव्हा तिला जी काही चकाकी आहे ती खरंच एक वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल. एस टीतला हा सगळ्यात मोठा आणि आमूलाग्र बदल होता. एस टीची जी जुनी बांधणी होती त्या बांधणीतला कोणताही नामोनिशान ह्या बसमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. ह्या गाडीच्या फ्रंट विंडशील्ड मोठी झालेली आपल्याला पाहायला मिळते, आरसे मोठे पाहायला मिळतात. त्यानंतर ही जी बस आहे पर्टिक्युलर ही याला आपण RBB कॅटेगरीमध्ये बोलू शकतो. बॉडी बिल्डिंग त्याला म्हणतात. MH20BL 3655 ह्या बसची बांधणी ही औरंगाबाद वर्कशॉपमध्ये झाली होती आणि ती करमाळा आगाराला होती. साहजिकच ही टाटा बस होती, तर करमाळा ते सातारा या मार्गावरती ह्या बसचा अपघात झाला होता आणि अपघात झाल्यानंतर ही बस सेंट्रल वर्कशॉप दापोडीमध्ये ह्या मोठ्या बदलासाठी आणली होती. त्यामुळे ही बस लकीच म्हणावी लागेल. तर आपण ह्या फोटोच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की ही जी बस आहे ती संपूर्ण लक्झरी बससारखी आपल्याला पाहायला मिळते. जसं ट्रॅव्हल्सच्या बसेस असतात त्या ट्रॅव्हल्सच्या बसेसप्रमाणेच हिचा एक लुक आहे तो कम्फर्ट देण्याचा प्रयत्न केला होता. आता आपण हा जो साईडचा पोर्शन आहे हा पोर्शन आपण पाहू शकतो की गाडीच्या काचा बदललेल्या आहेत. त्यानंतर चाकाच्या बाजूला जे नक्षीकाम केलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतं. गाडीला खिडकीला इमर्जन्सी एक्झिट देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये त्या इमर्जन्सी एक्झिटला तिथे रॉड लावलेला आहे जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये सहज बाहेर येता येऊ शकतं. त्यानंतर जे काही बाजूचे जे पॅनल्स आहेत तिथे मग त्यांनी लगेज बूथ दिलेला आहे. आणि एस टीमध्ये आधीच्या बसेसनासुद्धा AIS-52चा जो एक बदल एस टीने केला होता त्याचासुद्धा एक वेगळा एपिसोड मी कळेल. एस टीने पहिल्या टाटा आणि लेलँडच्या ज्या काही AIS-52च्या ज्या बसेस बनवल्या त्यामध्ये लगेज बूथ हे बसच्या खाली बाह्य बाजूस दिलं होतं आणि सेम याच धर्तीवरती ह्या बसलासुद्धा लगेज बूथ बाहेरच्या बाजूस दिलेले आहे आणि मोठमोठे दिलेले आहे. दोन्ही बाजूला लगेज बूथ दिलेले तर आहेच, प्लस पाठीमागच्या बाजूला
सुद्धा लगेज बूथ दिलेलं आहे. त्यानंतर आपण गाडीचे जे हँडल म्हणू शकतो ते हँडल एखाद्या कारप्रमाणे बटनप्रमाणे दिलेलं आहे. पहिल्यांदा एक नॉर्मल आपलं लॉक असायचं वरती खालती करण्याचं, पण आत्ता ह्याला एक चावी आणि बटनप्रमाणे लॉक आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर AIS52 ह्या कॅटेगरीमध्ये जे काही बस सीटर बस बांधणीचे जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स पाळूनच पाठीमागे आपत्कालीन दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. तो आपत्कालीन दरवाजा त्या ठिकाणी जी सीट आहे ती सीट लावायची नाही असा एक नियम सांगतो. त्यामुळे त्या पद्धतीने हा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे हे जे बदल केलेली ही जी बस आहे ती बस एक वेगळा महामंडळातला सगळ्यात मोठा प्रयोग आपल्याला म्हणावा लागेल. हे बदल तर होतेच, सोबत अंतर्गत रचनेमध्ये सुद्धा अनेक बदल करण्यात आले. आपण या फोटोमध्ये पाहू शकतो की केबिनमध्ये आणि पॅसेंजर बेमध्ये हे फायर एक्सटेन्शन ठेवले आहे जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे आग विझवण्यासाठी कामाला येतील. त्यानंतर रूटबोर्डची जागा आहे जे आपण पेंट केलेले मॅन्युअल रूटबोर्ड गाडीचा लावला जायचा, तर त्याच्या जागी हा डिजिटल डिस्प्ले बोर्ड आलेला आहे. सनवायझर आहे. त्यानंतर पब्लिक ॲड्रेस सिस्टीम आहे जेणेकरून कोणता थांबा आला किंवा एखादी गोष्ट जर का कंडक्टरला किंवा ड्रायव्हरला सांगायची असेल तर ती माईक आणि स्पीकरची व्यवस्था इथं पाहायला मिळते. त्यानंतर फर्स्ट एड बॉक्स असेल किंवा प्रवाशांना मोबाईल चार्जिंग असेल किंवा जे वाहक असतात त्यांच्याकडे मशीन्स असेल तिकीट मशीन चार्जिंगसाठी अशी व्यवस्था करण्यात आली होती. आणि त्यासोबतच जे रूफ हॅच आहे आतमध्ये हवा खेळती राहण्यासाठी ड्रायव्हरच्या केबिनमध्ये आणि पॅसेंजरच्या केबिनमध्ये एक टोटल 3 रूफ हॅच तयार करण्यात आले होते जेणेकरून बाहेरचा जो वारा आहे तो आतमध्ये बसमध्ये खेळती एक वातावरण चांगलं राहू शकतं. आणि पाठीमागे सुद्धा रूटबोर्डचं प्रयोजन केलेलं दिसतं. AIS52 प्रमाणे पाठीमागे दरवाजा हा काढलेला आहे. आणि ह्या ज्या सीट्स आहेत या सीट्स देखील पहिल्यांदाच असा हा एक वेगळा प्रयोग केलेला आहे. नाहीतर आपल्याला माहिती आहे की ज्या 2x2 सिटिंग कॉन्फिगरेशन असतं ते एका लेवलला असतं, प्लेन असतं. आणि लक्झरी बसेसप्रमाणे हे पहिल्यांदाच असं सेपरेट सीट्स देण्यात आलेले आहेत. ग्रॅब हँडल्स आहेत ते वेगवेगळे देण्यात आले आहेत. आणि त्यानंतर आतलं वातावरण एक वेगळं असावं यासाठी रंगकाम न करता ज्या काही PVC सीट्स आहेत त्या शीट इथं लावलेल्या आहेत. आत्ताच्या MS-मध्ये जर का तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर व्हाईट कलरच्या शीट लावल्या आहेत जेणेकरून ट्यूबलाईटचं जे रिफ्लेक्शन आहे त्यातून जास्त उजेड मिळावा. पण सुरुवातीला एक प्रयोग म्हणून असं एक सोनेरी रंगाचं प्रयोजन केलं होतं त्या सीट लावलेल्या, पण त्याचा जो ट्यूबलाईटचं रिफ्लेक्शन आहे ते इतकं आल्हाददायी वातावरण नव्हतं त्यामुळे त्यानंतर हे बदलण्यात आलं. पण पहिल्या बसला हे जे गोल्डन कलरचं ज्याला PVC शीट म्हणू शकतो ते शीट लावलेलं आहे. तर अशा प्रकारे ही जी बस आहे ही बस महामंडळाने पहिल्यांदाच तयार केली होती आणि या बसला तयार करण्यासाठी तब्बल एक 7 ते 8 महिने लागले होते. मे महिन्याच्या 11 ते 12 तारखेला ह्या बसचं काम पूर्ण तयार झालं आणि एक 17 मे रोजी 16 का 17 मे रोजी ह्या बसचं उद्घाटन पुणे ते शिर्डी या मार्गावरती झालं. तो सुद्धा प्रवास आहे तुम्हाला शेअर करेल. त्या बसने मी पहिल्यांदाच पुणे ते शिर्डी आणि शिर्डी ते पुणे असा प्रवाससुद्धा केला होता कारण की एक वेगळ्या बांधणीच्या बसमधला हा अनुभव होता. आपल्याला एक टिपिकल ॲल्युमिनियम बांधणीची आवाज येणारी STचा एक फील आपल्याला आपल्या अंगात भिनलेला असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त ह्या बसचा फील हा कंप्लीट वेगळा होता. माझ्यासाठी सुद्धा ऑर्डिनरी बस इतकी लक्झरी झाली होती, त्याचा फील वेगळा होता. तो फील मी घेतलेला आहे आणि येत्या काही दिवसात त्याचासुद्धा माहिती मी तुम्हाला शेअर करेलच. आणि शिवाजीनगर किंवा पिंपरी चिंचवड ह्या डेपोला या गाड्या देण्याचं प्रयोजनच असं असतं की दापोडी वर्कशॉप हे पुण्याच्या हद्दीत आहे आणि जवळ असणारे 2 डेपो म्हणजे पिंपरी चिंचवड आणि शिवाजीनगर. त्यामुळे जे काही प्रायोगिक तत्वावरती बसेस दापोडीमध्ये बनवल्या जायच्या त्याचं जे काही मूल्यांकन आहे त्याचा तो फीडबॅक आहे तो फीडबॅक जवळच्या डेपोतून मिळावा या उद्देशाने या बसेस पिंपरी चिंचवड किंवा शिवाजीनगर या डेपोला देण्यात येत होत्या आणि ही बस शिवाजीनगर डेपोला देण्यात आली होती. आत्ता सद्यस्थितीमध्ये ही बस माझ्या मते भंडारा किंवा गोंदिया ह्या तिकडच्या डेपोला आहे कारण की दापोडीमध्ये बदल केल्यानंतरची ही जी बस आहे ती बस त्यानंतर औरंगाबादच्या वर्कशॉपमध्ये तिकडे देण्यात आली. तिकडे त्या वर्कशॉपमध्ये ही बस कसं बनवलं गेली पाहिजे ह्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यानंतर नागपूरला देण्यात आली कारण की R&D हा जो विंग आहे फक्त STच्या दापोडीच्याच कार्यशाळेमध्ये आहे. त्यामुळे इथं जे काही प्रयोग होतात त्याची अंमलबजावणी त्यानंतर हळूहळू STच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या कार्यशाळेमध्ये होत असते. त्यामुळे ही STची जी चॉकलेटी परी आहे हा STचा जो प्रयोग आहे हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. हा
एकदम पहिलाच प्रयोग होता. त्यानंतरसुद्धा MH20BL 1825 ही निळ्या आणि पांढऱ्या रंगाची बस तयार केली. तो ह्याच्यानंतरचा एपिसोड असेल. आणि त्याच्यानंतर MH14BT 2861 ही भगव्या आणि सफेद रंगाची बस तयार केली. आणि त्यानंतर जो आत्ता तुम्हाला जी बस दिसते लाल आणि सफेद रंगाची, तो हा फायनल बदल होता. असे अनेक टप्पे या MS बसचे आहेत. त्यातला सगळ्यात पहिला टप्पा मुहूर्तमेढ म्हणजे ही 3655 आपली चॉकलेटी परी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही बस तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा. सोबतच जी काही माझी सोशल हँडल्स आहे, फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, ह्याला तुम्ही फॉलो नक्की करा. कारण की त्यावरती मी सतत ॲक्टिव्ह असतो. मी जिथं फिरत असतो ते मी लाईव्ह टाकत असतो. त्यामुळे त्यालासुद्धा जरूर तुम्ही लाईक, शेअर, फॉलो करू शकता. तर आजचा एपिसोड हा तुम्हाला कसा वाटला, ही चॉकलेटी परी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये STच्या अनोख्या बसेससोबत. तुर्तास मी अवल्या प्रवासी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.